नमस्कार. पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहे साखर किंवा गुळाचा वापर न करता केलेला गव्हाच्या पिठाचा केक. बिना साखर, बिना गूळ आणि बिना मैद्याचा केक करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. इथं 20 ते 25 खजूर 2 तास आपण अर्धा कप दुधात भिजत ठेवलेले होते. इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. व्हॅनिला एसेन्स आणि 1 छोटी वाटी तेल घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण हे भिजत घातलेले खजूर मिक्सरला फिरवून याची बारीक पेस्ट करून घेऊ. आपले खजूर छान बारीक झालेले आहेत. याच भांड्यात आपल्याला अजून दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल टाकून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचे. आता आपण बाउलमध्ये मिक्सरला वाटलेलं खजुराचं मिश्रण काढून घेऊयात. या मिश्रणात 1-2 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊ. बेकिंग सोडा टाकून घेऊ. बेकिंग पावडर टाकून घेऊ आणि हलक्या हाताने हे छान मिक्स करू. याच्यातच आपल्याला हे गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता एका केक टीनमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊ. तूप सगळीकडे पसरवून घेऊ. इथं तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. आणि हे जे तूप आहे हे साईडला पण सगळीकडे असं पसरवून घेऊ. हा गव्हाच्या पिठाचा केक आहे म्हणून थोडंसं खाली गव्हाचं पीठ भुरभुरू आपण असं. आणि हे जे तयार केलेलं मिश्रण आहे हलक्या हाताने हे आपण ह्याच्यात ओतून घेऊ. हे जे ओतलेलं मिश्रण आहे ह्याला असं टॅप करून घेऊ म्हणजे ते एकसारखं सगळीकडे लागेल. एका कढईत आपण मीठ ठेवलं होतं ते छान गरम झालेलं आहे. तर आता आपण हे जे केक टीनमध्ये आपण मिश्रण ओतून घेतलं आहे हे याच्यात ठेवून झाकण ठेवून अर्धा तास याला छान शिजवून देऊ. तुम्ही पाहू शकता बिना साखर, बिना गूळ, बिना मैद्याचा हा गव्हाच्या पिठाचा केक आपला तयार झालेला आहे.